प्रतिज्ञा, आणि ही जी प्रतिज्ञा आहे की ही महाभारतातील भीष्म प्रतिज्ञेपर्यंत आपला विषय आला होता। नवे नवे महाभारत सर्व प्रतिज्ञेवरती आहे। ज्या वेळेस महाभारताचं युद्ध सुरू व्हायचं, महाभारताचं युद्ध सुरू होत असताना, महाभारताचं युद्ध सुरू होत असताना ज्या वेळेस सैन्यांची जमव करायची, त्यावेळेस भगवान गोपाल कृष्णाकडे यादव सैन्य मागायला शकुनी मामांनी काय केलं? शकुनी मामांनी यादवांचं सैन्य 56 कोटी यादव, हो, यादवांचं सैन्य मागण्याकरिता भगवान गोपाल कृष्णाकडे दुर्योधनाला पाठवलं। दुर्योधन नियमाने गेला, दुर्योधन गेला, पण दुर्योधन गेल्यानंतर भगवान गोपाल कृष्ण झोपलेले होते। आता झोपेल नव्हते ते, भगवान गोपाल कृष्ण झोपत नव्हते असं नाही, परंतु झोपायचं सोंग त्यांना करता येत होतं चांगल्यापैकी असं म्हणावं लागेल। कारण झोपेल म्हणावं तर अंतर्ज्ञानी, आणि अंतर्ज्ञानाला झोप कशी? बाह्य ज्ञानाला झोप आहे। तर भगवान गोपाल कृष्ण झोपले। आता दुर्योधन गेला, आणि दुर्योधन गेल्यानंतर जिथं उशाच्या बाजूला भगवान गोपाल कृष्णाच्या जिथं सुवर्णाची खुर्ची टाकलेली होती किंवा चांगली खुर्ची टाकलेली, त्या खुर्चीवरती बसले। तेवढ्यात पाठीमागून अर्जुन आला, आणि अर्जुन बिचारा पायथ्याला भगवान गोपाल कृष्णाच्या पालंगावरती बसला। भगवान गोपाल कृष्णाने डोळे उघडले, आणि डोळे उघडल्यानंतर पाहिलं, आणि पाहिल्या आता झोपेल माणसाचं पहिलं लक्ष पायाकडे जातात, त्याचं काही केसांकडे जात नाही किंवा पाठीमागे जात नाही। म्हणून अर्जुनाला पाहिलं आणि अर्जुनाला विचारलं की अर्जुना, अरे तू केव्हा आलास? म्हणे भगवंता मी आत्ताच आलो। ठीक आहे, मग इकडं लक्ष गेलं, दुर्योधना तू केव्हा आला? अर्जुनानं सांगितलं दुर्योधन माझ्या अगोदर आलेला आहे। बरं तुमचं नियोजन काय? काय नाही, आम्हाला तुमच्या सैन्याची मदत पाहिजे। कोणी सांगितलं? दुर्योधनाने। आणि माझा मागायचा हक्क आहे, मी याच्या आधी आलेलो आहे, माझा नंबर आधी आहे, माझा नंबर पहिला आहे, मला तुम्ही मागे मी सांगितलेलं सैन्य सगळं द्यावं लागेल। म्हणे एक काम करा, प्रथमतः माझा हिशोब ऐका, तुमचं युद्ध सुरू होणार हे मला ज्या वेळेस समजलं त्यावेळेस मी सोयरा असल्यामुळं तुमच्या भाऊबंदकीत भाग घेऊ शकत नाही। फक्त एकच काम आहे, माझं सगळं सैन्य एका बाजूला, ज्याला वाटलं त्याने घेऊन जावं, मी एकटा एका बाजूला, माझ्या हातामध्ये मी कुठलंही शस्त्र घेणार नाही, कुठलंही शस्त्र वापरणार नाही, कुठलंही अस्त्र वापरणार नाही। फार झालं तर तुम्ही जर प्रेमाने सांगितलं तर रथ हाकायचं काम फक्त करेल, याच्या पलीकडे दुसरं काही करणार नाही। म्हणे का बरं? मी शपथ घेतलेली म्हणे तशी। पहा बरं का, शपथीची सुरुवात, शपथ, प्रतिज्ञा, मी अशी शपथ घेतलेली आहे। मग एवढी शपथ घेतली का? ठीक आहे। मग दुर्योधनाने विचार केला, एवढी मोठी शपथ याने घेतलेली आहे, आपल्याला भगवान गोपाल कृष्ण एकटा काय कामाचा? 56 कोटी सैन्य मिळतं, गोडदळ मिळतं, पायदळ मिळतं, हत्ती मिळत्या, सगळं मिळतं। म्हणे दे अख्खं सैन्य मला, आणि तू एकटाच रिकाम्या हाताचा जाय अर्जुनाकडे। म्हणे ठीक आहे, तुझी इच्छा। आता इथपर्यंत भगवान गोपाल कृष्णाची प्रतिज्ञा ठरली, मी शस्त्र हातात घेणार नाही, ठरली। ठीक आहे, त्याच्या आधी प्रतिज्ञा झाल्या होत्या महाराज। द्रौपदीनं ज्या वेळेस दुशासनानं बटीला हात लावून, केसांना हात लावून आणि ओढत फरफटत ज्या वेळेस भर सभेत द्रौपदीला आणलं, त्यावेळेस तिने काय सांगितलं? ज्या दिवशी या दुशासनाच्या रक्तानं मी माझ्या वेणी घालील त्याच दिवशी हे केस, अन्यथा केस बांधणार नाही, वेणी घालणार नाही, बुचडा घालणार नाही, केस बांधणार नाही, तोपर्यंत मी माझे केस मोकळेच ठेवील। कुणी प्रतिज्ञा केली? द्रौपदीने प्रतिज्ञा बरं का। पुढे चालून ही कृष्णाची प्रतिज्ञा, त्याच्या पुढे हे अर्जुन आणि दुर्योधन परत गेले, आणि परत गेल्यानंतर त्यांनी सांगितलं असं असं ठरलं, भगवान गोपाल कृष्णाची प्रतिज्ञा आहे, शस्त्राला हात लावणार नाही। म्हणे कोण म्हटलं? मला परत एकदा सांग, कोण म्हटलं? भीष्माचार्य। आणि प्रतिज्ञा कोणी केली? भगवान गोपाल कृष्ण। प्रतिज्ञा करणारा कोण होता? भगवान गोपाल कृष्ण। त्यांनी प्रतिज्ञा काय केली? मी शस्त्राला हात लावणार नाही, मी पाठ्य प्रतिज्ञा करतो। कोण म्हणला? भीष्माचार्य। मी प्रतिज्ञा करतो, एकदा तरी
एकदा तरी भगवान गोपाल कृष्णाला शस्त्र हातात घ्यायला लावील ही माझी प्रतिज्ञा. त्यावेळेस भीष्माने प्रतिज्ञा केली. पुढे जाऊन इतिहास घडत गेला. इतिहास घडत गेल्यानंतर जयद्रथाने अभिमन्यूला लात मारली. तो कथा भाग तुम्हाला माहिती. त्यावेळेस अर्जुनाने प्रतिज्ञा केली. कोणती प्रतिज्ञा? उद्या संध्याकाळी सूर्योदय ते सूर्यास्त होईपर्यंत जर जयद्रथाचा वध माझ्याकडून झाला नाही, जर जयद्रथाचा वध माझ्याकडून झाला नाही तर मी अग्नी काष्ठ भक्षण करीन आणि स्वतः आत्महत्या करीन. अर्जुनाची प्रतिज्ञा. शिखंडीने एक प्रतिज्ञा केली होती. त्याच्या आधी शिखंडी, आंबा, अंबिका, अंबिलिका तिघींना ज्या वेळेस भीष्माचार्याने पळून आणलं आणि आपल्या बंधूंना 2 दिले आणि 1 राहिली, आंबा, अंबिका आणि अंबिलिका, त्यापैकी अंबिका राहिली. तिनं सांगितलं माझं काय, आता तू माझ्या बरोबर लग्न कर. हे दोघांना दिल्या, माझं काय, तू माझ्या बरोबर लग्न कर. तो म्हण मी अजन्म राहण्याची प्रतिज्ञा केलेली. म्हणे मग मी प्रतिज्ञा करते, तू जर माझा स्वीकार नाही केला तर तुझ्या मृत्यूला कारणीभूत मी ठरव. महाभारतातल्या प्रतिज्ञा म्हणजे शपथ. ही शपथ सोपी नाही महाराज. कोणती? आपणही रोज प्रतिज्ञा करतो. हो, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, बांध कोरल्याशिवाय राहायचं नाही. बरोबर आहे का नाही? बांधव आहे ना, मी त्यांच्याशी सौजन्याने वागल. बरोबर आहे का नाही? परंतु या प्रतिज्ञा आपण पाळतो का? नाही. मी या प्रतिज्ञेशी प्रत्येक जण बांधील राहिला. अर्जुनानं खरोखर जयद्रथ जोपर्यंत मारता आला नाही, ही गोष्ट अर्जुनाच्या लक्षात आल्यानंतर अर्जुनाने चिता रचली होती, उडी टाकायची ठरवली. याच्या आधी अर्जुनाच्या पुष्कळ प्रतिज्ञा आहे, पण ही प्रतिज्ञा फार महत्वाची. उडी टाकायची तर तेवढ्यात भगवान गोपाल कृष्णाने सूर्याला झाकोळलं म्हणल्यापेक्षा सुदर्शन चक्र लावलं. काही ठिकाणी असा उल्लेख आलेला का त्या दिवशी सूर्यग्रहण होतं आणि त्यामुळे सूर्य थोडा वेळ झाकला होता. असतो आपल्याला त्याच्याशी कर्तव्य नाही, काय घटना घडली ते महत्वाचं नाही. परंतु ज्या वेळेस सूर्य पुन्हा बाहेर, हा सूर्य, हा जयद्रथ आणि तू बाण मार वगैरे वगैरे, आकाता भाग सगळा आहे. म्हणजे कुणाची प्रतिज्ञा कुणी पुरी केली? अर्जुनाची प्रतिज्ञा पूर्ण करण्याकरता भगवान गोपाल कृष्णाला नीती खेळावी लागली. तो एक भाग. भीष्माने केलेली प्रतिज्ञा. भगवान गोपाल कृष्णाने ज्या वेळेस भीष्माचार्याचं युद्ध कौशल्य पाहिलं, युद्ध कौशल्य असं होतं महाराज की भीष्माचार्याच्या समोर कुठलाही धनुर्धर, गदाधर, काय असेल महारथी, अतिरथी काय असेल वगैरे वगैरे, सर्व युद्धनीती जाणणारा सगळं काही होतं. हे दुर्योधनाच्या बाजूला असलेलं जेवढं काही सैनिक होतं, त्या सैनिकांनी त्याच वेळेस आपला विजय निश्चित होणार का? तर भीष्माचार्याने केलेली प्रतिज्ञा, नी पांडव पृथ्वी करील. बरोबर आहे का नाही? एकदा तरी भगवान गोपाल कृष्णाला शस्त्र हातात घ्यायला लागले आणि युद्ध इतकं कौशल्याने केलं. भगवान गोपाल कृष्णाला राग आला आणि राग आल्यानंतर भगवान गोपाल कृष्णाने आता शस्त्र तर काहीच नाही, आता काय करायचं? शस्त्र तर काहीच नाही, काय करायचं? मग सुदर्शन चक्र नव्हतं का? पण सुदर्शन चक्र महाराज प्रगट झाल्यानंतर ते पुढच्याचा कार्यक्रम करून परत येत होतं, म्हणून ते काढलं नाही. पण चाक उचललं, याच्या डोक्यात घाला. कारण भीष्म डायरेक्ट मारायचा नव्हता, मारायचा होता आधीच मारला असतं. बरोबर आहे की नाही? भीष्माला डायरेक्ट मारायचं नव्हतं. भीष्माची इच्छामरणी होती आणि इच्छामरणी असल्यामुळं सुदर्शनही फेल जाईल. मग फक्त काय करायचं की फक्त याला काय करायचं, कमजोर करायचं. आणि म्हणून रथाचं चाक उचललं आणि फेकणार तेवढ्यात अर्जुनाने पाठीमागून कवळी घातली की भगवंता चुकीचं आहे आणि काय, माझ्याकरता तुमची प्रतिज्ञा मोडू नका. आता कोण कामा आला? अनेक वेळा अर्जुनाने विवेकातून अविवेक निर्माण झाला, त्यावेळेस चुकी केली. परंतु भगवंतानेही चूक करायला लागला. कशात? आवेशात चूक करायला लागला. त्यावेळेस अर्जुनाने म्हणजे देव आणि भक्त दुजा नाही विचार. म्हणजे हे काय आहे माहितीये का? आपल्याला थोडक्यात का
ही गोष्ट का स्पष्ट करायची की प्रतिज्ञा भगवंताला सुद्धा मोडावी लागली. कशाच्या पुढे? भीष्माचा पणही खरा करायचा होता आणि अर्जुनाचंही रक्षण करायचं होतं. भीष्म पण केला खरा, धनुर्धरा रक्षेली. कारण तेवढ्या टाइमामध्ये जर युद्ध ढिल्ल न पाडतो, न चाक उचलतो, तर भीष्माचार्यानं यदा कदाचित एखादा तरी पांडव संपवला असता. एवढी ताकद होती कोणाची. मग त्याकरता कृष्णाला काय करावं लागलं की थोडस, हो, ज्याने विवेकाचे धडे जगाला दिले, जो जगाचा जगद्गुरु आहे, भगवान गोपालकृष्ण चूक करील का? नाही. पण ही चूक काय केली माहितीये का? तिथं युद्ध थोडस ढिल्ल पाडायचं होतं. कारण ढिल्ल जर युद्ध पाडलं नसतं तर एखादा तरी पांडव संपवला असता आणि यदा कदाचित जर अर्जुन संपला असता तर तिथे विजय निश्चित कौरवांचा झाला असता. मग दोन्ही गोष्टीतून काय करावं? भीष्माचा पण खरा. आणि मग सांगितलं भीष्माचार्य की तुमचा पण खरा झाला, तुम्ही मला हरवलं. म्हणजे स्वतः भगवंताने काय केलं? अपमानाची बाजू घेतली, भक्ताचा मान वाढवला आणि अर्जुनाचं सुद्धा भीष्म पण केला खरा, धनुर्धर रक्षेली. म्हणजे बघा मुद्दा काय आहे